नमस्कार मित्रांनो, वाढदिवस ही हृदयस्पर्शी कथा आज आपण पाहणार आहोत। मुलाच्या वाढदिवसादिवशी रात्री 1:30 वाजता आईने फोन केला, म्हणाली, बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा। मुलगा वैतागला, चिडून म्हणाला, अगं ही काय वेळ आहे का फोन करायची? सकाळी फोन करता आला नसता का? शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेवून कट केला। काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला। तब्बल 2 तास बोलला। नंतर मैत्रीण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलली तरी तिची इच्छा नसतानाही अजून जबरदस्तीनं 10 मिनिटं जास्तच बोलला। शेवटी तिनंच फोन कट केला। नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागूनही वडिलांनी फोन केला। आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणे म्हणतो, बाबा सकाळी करायचा ना फोन? आत्ताच आईचा फोन येऊन गेला तिने। इतक्यात वडील म्हणाले, मी तुला हेच सांगायला फोन केलाय की तुझी आई खरंच वेडी आहे, मूर्ख आहे, जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली। खरं तर ती 25 वर्षापासूनच अशी वेडी मूर्ख झालेली आहे। 25 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले होते की तातडीनं ऑपरेशन करून मूल ॲबॉर्ट करावं लागेल, तेव्हा आई जगू शकेल, पण तेव्हा ती मरायला सुद्धा तयार झाली होती। तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची। रात्री 1:30 वाजता तुझा जन्म झाला बाळा। संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिला प्रसव वेदनांना त्रास सहन होत होता। त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती, असह्य वेदना सहन करत। पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली। डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर डॉक्टर जबाबदार नाहीत म्हणून। तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही। आज तुला रात्री 1:30 वाजता फोन करून तुझी झोपमोड केली, त्याबद्दल तिला माफ कर। एक सांगायचंय, तुझी आई 25 वर्षापासून मला रोज रात्री 1:30 वाजता उठवते आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याच वेळी झाला होता बरं का। फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता, असं सांगून वडिलांनी फोन ठेवून दिला। मुलगा हे सगळं ऐकून सुन्न झाला होता। सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला। आईचे पाय धरून त्याने माफीही मागितली। वडील म्हणाले, ती नेहमी म्हणायची, आपला मुलगा आहे त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही। आता मी तिला सांगेन, जशी आधी पण काळजी घेतली तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन। आई म्हणाली, असू द्या हो, माफ करा त्याला। आई वडिलांना आपली धनदौलत संपत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं। तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते, पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते। तुम्ही आई वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते, पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते, कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे। मित्रांनो, एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही। हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।